Welcome, friends. Good morning. Good morning to our next chapter of our note making. It is into the writing skills section 3.3. The title of the lesson is Note Making. Before starting of this lesson, friends, you have to solve all the activities of icebreakers. These activities are very important to understand about our topic. Friends, let's start with our lesson. There are the two important words starting of this lesson: note taking and note making. Both are very important words. The title of our lesson is note making, but it is well connected with the note taking also. Into the last lecture, we have seen about the mind mapping. त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माइंड मॅपिंग करताना एक फिगरेटिव्ह डायग्राम यूज केली जाते आणि त्यातल्या असलेले ज्या आयडियाज आहेत, ज्या कन्सेप्ट्स आहेत, ते त्या व्यक्तीवर डिपेंड असतात, तो त्या किती एक्सपांड करतो. म्हणजेच माइंड मॅपिंगमध्ये सुद्धा फिगरेटिव्ह डायग्राम यूज केल्या जातात, पण त्याच्यामधले असले जे पॉईंट्स आहेत ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयडियाज यूज करून डेव्हलप करू शकतात. So, let's start with the next point, note making. There are the two important words, note taking and note making. Both are very different from each other. So, let's see. Note taking. Note taking, it is a passive process, while the note making is a more active process. Note taking is used into the lecture, while note making is specially used as a part of writing skill with the fixed format. So, this is the complete and important meaning of the note making and note taking. While giving the definition about note making, the information is more important in that note making, while into the note taking, how to recall, that is the important thing about the note taking. Friends, there are some important points about the note making. काही जे पॉईंट्स की ज्याची हेल्प घेऊन आपण नोट मेकिंग हे 100% चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क्स देणारं रायटिंग स्किलमधलं सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट हे नोट मेकिंग आहे. म्हणून नोट मेकिंग लिहिताना काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट. टू कलेक्ट द मेन आयडियाज और मेन पॉईंट्स इन अ टेक्स्ट. While reading, you have to collect all the main points. ते तुम्ही अंडरलाईन करून ठेवा किंवा हायलाईट करा. ही गोष्ट नोट मेकिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे की जेणेकरून तुम्ही जेव्हा ते फॉर्मॅटमध्ये फिलअप करतात तेव्हा तुमच्याकडे सगळे पॉईंट्स अवेलेबल असावेत. सेकंड इज, इट इन्व्हॉल्व्स गुड रीडिंग विथ अंडरस्टँडिंग. गुड रीडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट टू कॅप्चर्ड ऑल द मेन पॉईंट्स. तुम्ही चांगल्या पद्धतीने जर रीडिंग केली तर तुमच्याकडनं कुठल्याही पद्धतीने पॉईंट स्किप होऊ शकणार नाही. द मेन पॉईंट्स आर प्रेझेंटेड इन अ ग्राफ, पाय चार्ट, पोल चार्ट, ट्री डायग्राम अँड टेबल चार्ट. सो द लास्ट important point is you have to filled all these points into the fixed given format. दिलेल्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सगळे पॉईंट्स व्यवस्थित फिल करता येणं खूप गरजेचं आहे. सो दीज आर द इम्पॉर्टंट पॉईंट्स अबाउट अवर नोट मेकिंग.
Then what is the purpose of note making or the running notes while the lectures? There are the main purpose behind it, that to save our valuable time and to get the complete ideas by using the different variety of points. नोट टेकिंग आणि नोट मेकिंगमुळे आपला टाईम सेव्ह होतो, हा सगळ्यात महत्त्वाचा पर्पस याच्यामध्ये आहे. देन देर इज द सेकंड थिंग, हाऊ टू ड्रॉ द नोट मेकिंग. सो देर आर द सम फिक्स्ड फॉर्मॅट, फिक्स्ड स्टाइल्स, or you may call it the types of note making. First, you have to draw an outline of a diagram on rough page. अगोदर तुम्हाला कुठल्या फॉर्मॅटमध्ये हे सगळे पॉईंट्स फिल करायचे आहे ते ड्रॉ करणं खूप इम्पॉर्टंट आहे. लिस्ट द मेन पॉईंट्स, दिस इज द सेकंड पॉईंट. त्यानंतर तुम्ही सगळे जे पॉईंट्स आहेत त्याची एक लिस्ट बनवा किंवा ते एका ठिकाणी अंडरलाईन करून किंवा हायलाईट करून ठेवा. देन कन्फर्म देअर रिलेशन्स विथ द सपोर्टिंग डिटेल्स. Then think about the types, their subtypes and their examples or the other information given into the paragraph. कुठल्याही पॅरेग्राफमध्ये त्याचे टाईप्स दिलेले असतात किंवा सबटाईप्स दिलेले असतात, त्या सबटाईपचे काही एक्झाम्पल्स असतात किंवा त्याविषयी काही डेफिनेशन दिलेले असतात. हे सगळं सर्च करून ठेवणं हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे. देन प्रिपेअर फायनल ॲन्सर. जे मटेरियल तुम्ही हायलाईट किंवा जे सर्च करून ठेवलेलं आहे ते तुम्ही त्या फॉर्मॅटमध्ये फिल करणं, इट इज कॉल्ड द नोट मेकिंग. देन फ्रेंड्स, देअर आर द टाइप्स of note making. In your lesson, there are the variety of types. So let's see the few one. First is tree diagram, second graph, then pole chart, pie chart, table chart, main points. So these are the some important styles or types of note making. हे फॉर्मॅट वापरून आपण तो क्वेश्चन कुठल्या फॉर्मॅटमध्ये सॉल्व करायचा आहे त्यानुसार ते मेन पॉईंट्स आपण त्याच्यामध्ये फिल करू शकतो. देन फ्रेंड्स, देर आर सम सिमिलॅरिटीज बिटवीन नोट मेकिंग अँड नोट टेकिंग. हे दोन्ही जे वर्ड्स आहेत त्याच्यामध्ये काही डिफरन्स पण आहे आणि काही सिमिलॅरिटी पण आहे. सो लेट्स सी फर्स्ट द सिमिलॅरिटीज बिटवीन द नोट मेकिंग अँड नोट टेकिंग. First is both are used for the students to prepare their study. दोन्ही खूप हेल्पफुल आहे. आपण रनिंग नोट्स घेतल्या काय किंवा एखाद्या फिक्स्ड फॉर्मॅटमध्ये सगळे मेन पॉईंट्स फिल करून त्याचा स्टडीसाठी उपयोग केला काय, या दोन्ही गोष्टी स्टडीसाठी खूप हेल्पफुल आहेत. देन देर इज द सेकंड थिंग, द डेव्हलपमेंट ऑफ लिसनिंग अँड रीडिंग स्किल. या दोन्हींमुळे तुमचे दोन स्किल्स इम्प्रूव्ह होतात. फर्स्ट की तुमचं गुड रीडिंग तुम्हाला पॉईंट्स कलेक्ट करून देतं आणि सेकंड थिंग लिसनिंग सेन्स. तुम्हाला ते पॉईंट्स कलेक्ट करण्यासाठी म्हणजे रनिंग नोट्स घेण्यासाठी नोट टेकिंगमध्ये तुम्हाला ते केअरफुली लिसन करावं लागतं. देन देर इज द थर्ड, दॅट there are some purpose behind it, but all the purposes are related with the students. दोन्ही गोष्टी ज्या ज्या पर्पजसाठी यूज केलेल्या असतील त्या सर्व पर्पजचा सगळ्यात जास्त फायदा हा स्टुडंटला होतो. देन देर इज द गुड हॅबिट डेव्हलप, दॅट इज द कॉन्सन्ट्रेशन. 100% concentration is developed by the note making and note taking. तुम्ही दोन स्किल तिथे इम्प्रूव्ह करत असतात. तुम्ही लिसनिंग पण करतात, त्यानंतर तुमचं रिडिंगही होतं. या दोन्ही गोष्टींमधून
तुमच्या रायटिंग स्किलमध्येही इम्प्रूव्हमेंट होती. म्हणजे एकाच वेळेस नोट मेकिंग, नोट टेकिंग थ्री रायटिंग स्किल्स तुमचे इम्प्रूव्ह केले जातात. देन there is a very important part. What is the difference between the note making and note taking? जर दोन्ही गोष्टी सिमिलर असेल तर त्या डिफरंटली का यूज केल्या जातात? तर हा जो टेबल आहे याच्यामध्ये त्या दोन्हींमधला डिफरन्स हा हायलाईट केलेला आहे. नोट मेकिंग आणि नोट टेकिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा डिफरन्स की नोट टेकिंगमध्ये काहीच पॉईंट्स हायलाईट केलेले असतात, पण नोट मेकिंगमध्ये सगळे पॉईंट्स येणं खूप महत्त्वाची गोष्ट असते. त्यानंतर नोट टेकिंगमध्ये आपण थोडासा चेंज करतो, परंतु नोट मेकिंगमध्ये आपण वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये किंवा स्टाईलमध्ये ते पॉईंट्स फिल करू शकतो. त्यानंतर नोट टेकिंगमध्ये लेस अंडरस्टँडिंग असलं तरी चालतं, कारण आपल्याला जे कळते त्याच रनिंग नोट्स आपण नोट डाऊन करतो. परंतु नोट मेकिंगमध्ये यू हॅव टू अंडरस्टँड ऑल द पॉईंट्स, किंवा आपण तर एकही पॉईंट स्किप करू शकत नाही. देन देर इज द इम्पॉर्टंट थिंग, नोट टेकिंगमध्ये सगळे जे पॉईंट्स असतात ते फुल फॉर्ममध्ये आपण राईट करतो, परंतु नोट मेकिंगमध्ये हे सगळे जे पॉईंट्स असतात ते आपण शॉर्टमध्ये परंतु सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. सो these are the some important points related with the difference between the note making and note taking. So let's see about the different styles of note making. There are the table, then there is the charts. There are the variety of charts: bar charts, pie charts, flow charts. Then there is the line graph, tree diagrams, pictograms, maps and plans. या कुठल्याही एका फॉर्मॅटमध्ये तुम्हाला नोट मेकिंग ही विचारली जाऊ शकते. आज आपण ट्री डायग्राम, त्यानंतर पाय चार्ट, मेन पॉईंट्स, टेबल चार्ट्स या व्हरायटी ऑफ नोट मेकिंगच्या फॉर्मॅटविषयी डिस्कस करतोय. यानंतर दिस इज द पॅरेग्राफ फॉर युअर प्रॅक्टिस. दिस इज द इम्पॉर्टंट पॅरेग्राफ फॉर युअर प्रॅक्टिस अबाउट द ट्री डायग्राम. ट्री डायग्राम कशा पद्धतीने काढला पाहिजे याविषयीची एक प्रॅक्टिस म्हणून मी तुमच्यासाठी हा एक स्मॉल पॅरेग्राफ दिलेला आहे. हा पॅरेग्राफ तुम्ही स्वतः रीडिंग करून बघा. पॅरेग्राफ रीड करताना हायलाईट द इम्पॉर्टंट पॉईंट्स. तुम्ही नोट मेकिंग कसं केलं पाहिजे यासाठी हा पॅरेग्राफ तुम्हाला हेल्पफुल आहे. इट इज अ व्हेरी शॉर्ट पॅरेग्राफ बट फुल ऑफ इन्फॉर्मेशन. यामध्ये तुम्हाला स्टार्टिंगला म्हटलेलं आहे, रीड द पॅरेग्राफ अँड ड्रॉ द ट्री डायग्राम. तुम्ही हा ट्री डायग्राम या फॉर्मॅटमध्ये या पॅरेग्राफचे मेन पॉईंट्स फिल करायचे आहेत. ट्री डायग्रामसाठी तुम्हाला टायटल इज व्हेरी इम्पॉर्टंट. हाऊ टू फाइंड आउट द टायटल? टायटल शोधण्यासाठी अगोदर तुम्ही तो पॅरेग्राफ केअरफुली रीड करणं गरजेचं आहे. मोस्टली त्या पॅरेग्राफमध्ये एक मेन कन्सेप्ट ही रिपीट झालेली असते, म्हणून तो जो मेन वर्ड असतो तो पुन्हा पुन्हा रिपीट होतो. सो मोस्टली इट इज द टायटल ऑफ द पॅरेग्राफ. त्या टायटलविषयी काही टाईप्स दिलेले असावेत, त्या टाईप्सविषयी काही सबटाईप्स असावेत, किंवा त्या सबटाईप्सविषयी काही डेफिनेशन दिलेली असेल किंवा काही एक्झाम्पल्स दिलेले असतात. अशा पद्धतीची लिंक ही ट्री डायग्राममध्ये असते. म्हणून हा पॅरेग्राफ केअरफुली रीड करायचा आहे. वॉट एव्हर यू अंडरस्टँड यू हॅव टू अंडरलाईन इट. हा पॅरेग्राफ मी तुम्हाला सॉल्व करून दिलेला आहे. याचा एक ट्री डायग्राम मी तुम्हाला बनवून दिलेला आहे. तुम्ही अगोदर
पॅरेग्राफ रीड करायचा आहे आणि नंतर हा ट्री डायग्राम तुम्ही काढायचा आहे. हा ट्री डायग्राम तुम्ही नोटबुकमध्ये काढून घ्यायचा आहे. त्यानंतर हा एक दुसरा मी तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला आहे. या पॅरेग्राफची सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला पाय चार्ट काढायचा आहे. यामध्ये तुम्हाला काही पर्सेंटेज दिलेले आहेत. जेव्हा तुम्ही तो पॅरेग्राफ स्कॅन करतात त्या स्कॅनिंग थ्रू तुम्हाला कळतं की हा पॅरेग्राफ कशाविषयी दिलेला आहे. So this is the answer of this paragraph. So carefully you have to study both examples and carefully you have to try to understand or do the practice of this note making. So friends, listen it carefully and try to solve both examples. And in your lesson there is also the another example of the paragraph about the prana. तुम्हाला तुमच्या लेसनमध्ये एक पॅरेग्राफ दिलेला आहे आणि तो सॉल्व करून दिलेला आहे. म्हणून मी तो पॅरेग्राफ तुम्हाला इथं एक्सप्लेन नाही केलेला आहे. त्या पॅरेग्राफचे सगळे जे पॉईंट्स आहे ते तुम्हाला त्यांनी फॉर्मॅटमध्ये दिलेले आहे आणि त्या एकाच पॅरेग्राफचे 2 टाईप्समध्ये फॉर्मॅट त्यांनी दिलेले आहे. एक तर तिथं ट्री डायग्राम काढून दिलेला आहे आणि दुसरा टेबल चार्टमध्ये तुम्हाला ते फिलही करून दाखवलेलं आहे. तसंच तुम्हाला ब्रेन स्टॉर्मिंगमध्ये दिलेला जो चार्ट आहे तिथं तुम्हाला त्या पॅरेग्राफचं दिलेल्या मेन पॉईंट्समध्ये तुम्हाला ते फिल करायचे आहे आणि तोच पॅरेग्राफ तुम्ही टेबल चार्टसाठी यूज करू शकतात किंवा बाकीच्या टाईप्समध्ये सुद्धा तुम्ही तो कन्वर्ट करू शकतात. सो फ्रेंड्स, try to solve all the questions of brainstorming. If there is any problem, ask me. Thank you.